नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. मानदेश भूषण साहित्य कट्ट्यासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी गावचे सुपुत्र सुहास पवार सर. खर तर ते माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, पण साहित्यिक सेवा त्यांनी केलेल्या आहेत. खर तर सरांशी आज मनमोकळेपणाने गप्पा मारताना सरांना साहित्यिक लिखाणाची आवड कशी निर्माण झाली, किती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि किती त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, अशी विविध माहिती आज सरांशी गप्पा मारताना घेणार आहोत. आपण दृश्य पाहतोय ते सरांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. प्रेरणा अशी पाखरी येते. त्याचबरोबर सरांना जे साहित्यिक पुरस्कार मिळालेले आहेत ते पुरस्काराचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. नमस्कार तर पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, तर सुरुवात माध्यमिक शिक्षक म्हणून कुठे झाली आणि किती वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून नोकरी केली? सन 1992 ला मी श्री वडदाय देवी आदर्श विद्यालय पाटकळ या ठिकाणी 1 वर्ष मी सर्व्हिस केलेली आहे. त्यानंतर 94 साली मी राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज औंध या ठिकाणी ज्युनियर कॉलेजवर काही दिवस काम केले आणि त्यानंतर मग स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं जे नवमहाराष्ट्र विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बिदाल आहे त्या ठिकाणी नॉनस्टॉप 28 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. एकाच ठिकाणी जिथं मी हजर झालो तिथंच मी रिटायर झालो. नॉनस्टॉप 28 वर्ष. बर सर 4 वर्ष मी पार्ट टाइम बिदाल आणि पार्ट टाइम बुध असे सर्व्हिस केलेले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार बिदाल, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बुध. बरं सर, एक सांगा, तुम्ही कुठला विषय शिकवत होता? मी माध्यमिकला मी एकूण 4 विषय शिकवत होतो. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, मराठी आणि व्यवसाय जगाची तोंडओळख. बरं सर, एक सांगा सर, खर तर सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे. इतिहास, भूगोल तुम्ही शिकवत होता आणि मराठी शिकवत होता, पण जी साहित्यिक आवड म्हणतो म्हणजे तुम्हाला कविता म्हणा किंवा लेख म्हणा किंवा साहित्यिक जे आहे म्हणजे असं वेगवेगळं, ते कशी मनात आवड निर्माण झाली की आपण कविता लिहावी किंवा लिखाण करावं एखाद्या विषयावर? याला महत्वाचं कारण म्हणजे मी इयत्ता 5वीला असल्यापासूनच वडील मला खाऊसाठी पैसे देत होते. बरं. तेच पैसे मी साठवून गोष्टीची पुस्तकं विकत आणत होतो. बरं. मग ती जादूची बायको असेल, जादूचा सोटा असेल, जादूचा डोंगर असेल किंवा जादूची काही असतील ती पुस्तकं, ती आवड मला वाचण्याची निर्माण झाली. आणि मग असं दर शनिवारी पुस्तक विकत आणून वाचून माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. आज जवळजवळ 5 ते 6 लाखाची पुस्तकं माझ्याकडे आहेत. आणि त्यानंतर मी ज्यावेळी दहिवडी कॉलेज दहिवडीला शिकायला होतो 11वी ते TY पर्यंत, त्यावेळी आमचे गुरु BD पाटील सर म्हणून होते. ते आम्हाला मराठी शिकवत होते. आणि मग दारू चांगली की वाईट याविषयी भाषण ठेवलं होतं. आणि त्या काळात म्हणजे 1982 ला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त 3च विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये मला सरांनी सांगितलं होतं तू भाग घे, म्हणून मी भाग घेतला होता. मग ते एक विद्यार्थिनी आली स्टेजवर, काहीतरी 2 शब्द बोलली, घाबरली, निघून गेली. पुन्हा दुसरा विद्यार्थी आला, तास पडत बोला, निघून गेला. आता आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टेजवर जाण्याची माझी पहिली वेळ होती. मग मी तिथं गेलो आणि उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या हातपाय थरथर कापायला लागले, घाबरलो मी. आणि त्यावेळी मग दारू चांगली की वाईट एवढे शब्द बोललो आणि अंग थरथर कापत होतो आणि रडायला लागलो. मग पाटील सरांनी पाठीवर हात टाकला, म्हणजे रडू नको, काय सांगायचं सांग. आणि खूप काय मला सांगायचं होतं, पण तोंडातून शब्दच फुटत नव्हता. राम गणेश गडकऱ्यांचा सुधाकर आठवत होता, इतर अनेक दारूविषयी आठवत होते, पण काय बोलायचं कळत नव्हतं, मी रडतच होतो. आणि मग खाली येऊन बसलो आणि त्यावेळी पाटील सर उभे राहिले आणि म्हणले की माणसानं धाडसेपणानं या ठिकाणी स्टेजवर येऊन बोलावं. हे शब्द थोडेसे मनाला लागले आणि त्या ठिकाणीच माझी पहिली कविता जन्मली. त्या कवितेचं नाव होतं खूप काही मला सांगायचंय, खूप काही मला सांगायचंय. आणि तिथंच माझ्या पहिल्या कविता जन्म झाला. बरं, तुम्ही आतापर्यंत किती कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत? आतापर्यंत मी 3 कविता संग्रह प्रकाशित केले.
कुठलं कुठलं काय नाव आहे त्याच्या? त्याच्यामध्ये इंद्रधनु हा काव्यसंग्रह प्रकाशित केला, तो संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या कवींचा आहे. दुसरा प्रेरणा नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला, तो मान खटाव तालुक्यातल्या कवींच्यासाठी केलेला आहे. आणि त्यानंतर तिसरा जो केला मी, त्याच्यामध्ये जवळजवळ 250 कविता आहेत. आणि त्या 250 कविता ओढ नावाचा काव्यसंग्रह आहे, तो मी माझ्या स्वतःच्या जीवनावर म्हणजे कॉलेज जीवनापर्यंत आतापर्यंत जे अनेक गोष्टी घडल्या त्याच्याविषयी असणारा तो काव्यसंग्रह आहे. आणि त्यानंतर एक कथासंग्रह लिहिला, त्या कथासंग्रहाचं नाव आहे अशी पाखरे येती आणि मृत्यू ठेवून जाते. बर सर, एक सांगा, खरं तर तुम्ही आता कविता काव्य संग्रह लिहिलेला आहे, कथा संग्रह लिहिलेला आहे, आणि भविष्यात अजून कुठलं काही लिखाण करायचा विचार आहे का तुमचा? भविष्यात लिखाण करायचा खूप विचार आहे, कारण मी आतापर्यंत जे शिकवलं किंवा अनेकांना स्टेज निर्माण करून दिलं. इंद्रधनु साहित्य सांस्कृतिक कला प्रतिष्ठानची स्थापना मध्ये मी केली 1987 ला. आणि त्यावेळी मग मान खटाव तालुक्यामध्ये जवळजवळ अनेक या ठिकाणी साहित्यिक निर्माण केले. माझ्या माहितीप्रमाणे माझा जो ग्रुप आहे साहित्य ग्रुप, या साहित्य ग्रुपने साहित्यिक कट्ट्याने जवळजवळ 200 ते 250 या ठिकाणी साहित्यिक निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळं ते जर चांगल्या प्रकारे साहित्य लिहू शकत असतील तर आपणच या ठिकाणी का कमी पडू? मग आपण हे या समाजामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याला कुठेतरी वाचा फुटावी आणि योग्य दिशा लोकांना मिळावी, त्या दृष्टीने लिखाण करायचा माझा विचार आहे. आता या ठिकाणी तो ती, त्यानंतर समाज काय म्हणेल, आणि आता एक नवीन कादंबरी लिहायला घेतलेली आहे की मानचा मान आणि खटावचा अभिमान नावाचा. आणि त्याचबरोबर अजून एक कादंबरी माझ्या जीवनात मी लिहायला घेतलेली होती, ऐरणीच्या घना नावाची. पण ती कादंबरी माझे मित्र किरण जाधव आहेत की ज्याने यज्ञकुंड नावाची कादंबरी लिहिली. ते म्हणजे तुम्ही त्या कादंबरीला न्याय देऊ शकणार नाही, मी ती कादंबरी लिहिली. मग ती माझ्या जीवनावर कादंबरी लिहितात. आणि तुम्ही तर पाहिलंय, तुम्ही स्वतः संपादक आहे, आनंदाचं पार नावाचं या ठिकाणी माझ्यावर गौरव अंक काढलेला आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं मला प्रोत्साहन मिळालेलं आहे की जीवनामध्ये आपण काहीतरी करावं, मारावे परी कीर्ती रूपे उरावे. आपण जे दृश्य पाहतोय ते दृश्य आहे प्राध्यापक सुहास पवार सरांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दलचा हा सत्कार सोहळा आपण बघतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सरांचा हा गौरव केलेला आहे. पळशीकरांनीही त्यांचा गौरव केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते पळशीकरांनी गौरव केलेला आहे. सरांचा हा गौरव सोहळा आपण पाहिलेला आहे. किती पुरस्कार मिळालेले आहेत साधारण? आतापर्यंत या ठिकाणी मी जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण साहित्यिक लिखाण तर केलेलंच आहे, पण त्याच्यापेक्षा सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात मी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांची फी भरणं, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं भेट म्हणून देणं, गरीब विद्यार्थ्यांची या ठिकाणी जे काही गणवेशाई वगैरे देणं, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर जे आजारी लोक असतात त्यांना या ठिकाणी गरीब असतात त्यांना कोण भेटत नाही, काय नाही, त्यांना भेटलो, त्यांना फळं वाटप वगैरे केली, त्यांना मदत केली. म्हणजे असं जे सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, साहित्यिक कार्य आहे आणि सांस्कृतिक कार्य आहे, या सर्व कार्याला मिळून आतापर्यंत मला जवळजवळ 40 राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. बर, म्हणजे 40 पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलेला आहे. हा, आणि आता म्हणजे मी सांगितलेलंच आहे भविष्यात काय लिखाण करणार आहे ते. मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की मानचा मानबिंदू हे तुम्ही लिहिणार आहे. मानचा मान आणि खटावचा अभिमान. तर असं दोन्ही लिहिणार आहात म्हणजे खटाव मानच्या ह्याच्यावर, तर साधारण काय डोक्यात विषय आहे तुमचा? त्याच्या डोक्यात माझा असा विषय आहे की आतापर्यंत मी जी अनेक पुस्तकं वाचली त्या पुस्तकामध्ये आमच्या लोकांनी जवळजवळ पाश्चिमात्य लोकांचाच गुणगौरव जास्त मोठ्या प्रमाणात केलेला आहे. मग आमच्यामध्ये आमचा भारत देश हा प्राचीन काळापासून जर विचार केला तर आर्यभट्ट सारखे, वराहमिहिर सारखे अनेक या ठिकाणी लोक असे आहेत की ते अतिशय विद्वान आहेत. डॉक्टर होमी बाबा असतील, आमचे APJ अब्दुल कलाम वगैरे असतील, विश्वास पाटील असतील, असे अनेक नाव आहेत. पण या ठिकाणी लोक दुसऱ्याचाच उदो करतात. मला मान्य आहे, जिथं पिकतं तिथं विकत नाही.
पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या लोकांना कुठंतरी पुढे आणणं महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की मानचा मान आणि खटावचा अभिमान हे का काढायचं. तर या ठिकाणी 2 IAS ऑफिसर, 2 IPS ऑफिसर, 2 आर्मीचे लोक, 2 शेतकरी, 2 व्यापारी, 2 गरीब लोक, म्हणजे असे अनेक घटकातून लोक घ्यायचे आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या की जे ते श्रेष्ठ कसे आहेत आणि ते पुस्तक तयार करून प्रत्येक शाळेमध्ये वाटावं, असं या ठिकाणी मला वाटतं की जेणेकरून त्या मुलाने जर ते पाहिलं तर त्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे, विद्यार्थिनींना, अरे हे लोक आपलेच आहेत, मग इतक्या कष्टातून ते जर पुढे जात असतील तर आपण का नाही, मी का नाही, हा प्रश्न त्यांच्या मनाला निर्माण व्हावा. आणि जी आजची पिढी मोबाईलमुळं किंवा इतर गोष्टीमुळं वेगळ्या पद्धतीला लागलेली आहे ती कुठेतरी स्थिर व्हावी आणि त्यांनी जगामध्ये आपलं नाव काढावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यामधून अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये क्लास 1 ऑफिसर तयार व्हावेत, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. किंवा उत्कृष्ट शेतकरी निर्माण व्हावा, उत्कृष्ट सैनिक निर्माण व्हावा, उत्कृष्ट व्यावसायिक निर्माण व्हावा, उत्कृष्ट IAS ऑफिसर निर्माण व्हावा, असं म्हणजे ही कल्पना माझ्या मनामध्ये आली. त्यामुळं हा ग्रंथ काढायचा मी डोक्यात घेतलेला. सर अजून एक प्रश्न आहे, म्हणजे खरं तर हा शेवटचाच प्रश्न म्हणूया मुलाखतीतील. तुम्ही जे कविता लिहिलेल्या आहेत, बऱ्याच वेळेला प्रेमावरची कविता असतात, काही वेळेला जीवनावरची कविता असतात, तर तुमच्या कविता साधारण कुठल्या विषयावर होत्या जास्त? माझ्या कविता प्रथम या ठिकाणी देशावर कविता मी भरपूर लिहिलेली, त्यानंतर आई वडिलांच्यावर कविता मी लिहिलेल्या आहे. पण आजच्या तरुण पिढीला सर्वात जास्त आवडता विषय कोणता असेल तर तो प्रेम आहे. आणि मी कॉलेजला शिकवायला असल्यामुळं मी जास्तीत जास्त प्रेम कविता जास्त लिहिलेली आहे. प्रेमावरचा विषय तुमचा? हा, आणि प्रेमावर कविता लिहून ते हे केलेले. धन्यवाद सर. खरं तर मानदेश भूषण कट्ट्यामध्ये आपण सविस्तर तुमचा प्रवास सांगितलेला आहे, भविष्यात काय करणार आहे हे सांगितलेलं आहे, आणि मानचा मानबिंदू आणि खटावचा अभिमान या पुस्तकाशी तुम्ही सांगितलेलं आहे की कसं माझं नियोजन आहे. सर खूप चांगला विषय तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या या मानच्या मानबिंदू आणि खटावचा अभिमान आहे, आणि या पुस्तकाचं जे काही भविष्यात तुम्ही लिखाण करणार आहात त्या लिखाणाच्या प्रवासाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि मानदेश भूषणच्या कट्ट्यामध्ये तुम्ही जे जीवनपट सांगितला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.